आणखी एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे खूप खूप आणि मनपूर्वक स्वागत. आज संडे आहे, संडेचं सगळं निवांत असतं, पण तुम्हाला मी दाखवायचं राहिले. साडी आपली घेतली तुम्हाला मी दाखवली. त्याच्यावरचा ब्लाऊज माझा ना मागच्या शिवूनच ना हल्ला, म्हणजे टेलर आजारी होता, सांगायचं राहिलं. आज ना मी शिवला, दुसऱ्या टेलरकडे शिवला. मग फॉर्मिंग करायची आहे साडीला, ठेवली तशीच. मग ही साडी आपली मागच्या वेळी दाखवलेल्या व्हिडिओमध्ये. फॉल बिडिंग आजच करायला देते. आणि ब्लाऊज मी शिवला, म्हणजे मला शिवायचा तसाच शिवला. एक मिनिट. आणि आज संडेच आमच्याकडे नॉनव्हेज असतं. आणि ही लेस आहे ना, मी स्वतः आणून दिलेली. गाठ मारून दाखवते. छान शिवला. आणि तुम्हाला मग शिलाई ना 500 रुपये घेतले. ती बरोबर आहे, म्हणजे मला बरोबर वाटते. हा असा. आणि हाताला ना थोडं असे डिझाईन सांगितले. ते बोलतात म्हणजे आता मी थोडी हेल्दी आहे ना, तर मला ना अशा त्या पीसमध्ये ब्लाऊज होत नाही बोलले. मला असं थोडंसं कळीचं पाहिजे होतं, नाही बोलले बघ तुम्हाला. मग त्यांनी असं केलं थोडंसं. चाललं, आवडतं मला असं. आणि पुढं सिंपल आहे गळा बघा. पण मी घालून बघितला, मी खूप सुंदर झाला, म्हणजे एकदम एकदम फिटिंगला व्यवस्थित झाला आहे. पण दुसरा आज मी दुसरा देणार, तो पण मी तुम्हाला दाखवेन. आणि आता मच्छी आणली आहे. मच्छी काय आणली तुम्हाला दाखवते पहिली. आवडला नाही माझा शिवलेला ब्लाऊज, सांगा मला कमेंटमध्ये. ही साडी मी आणि टिनूने नेसलेलो आहोत अगोदरच्या व्हिडिओमध्ये, तुम्ही पाहिलं असणार. आणि हा व्हिडिओ लेट झाल्याबद्दल सॉरी. कोलंबी आणली. आणि ही हलवा मच्छी, तुकडे व्यवस्थित करायचे. आणि थोडे बोंबील आणले. कोलंबीचा सार, बोंबील आणि हलव्याचा फ्राय. सारासाठी ना लाल मिरची नाही बघा, भिजत ठेवले. लाल मिरचीचं सार करतो आम्ही, आवडतं. कधी कधी माझ्या मुलांना ना कांदा खोबऱ्याचं वाटण घातलेलं कोलंबीचा रस्सा आवडतो. पण आज ना 2-3 प्रकार मच्छीचे आहेत, म्हणून फक्त मी सारच करणार आहे. चला, आधी मी ना बोंबील आणि हलवा मसाला ना मस्त मसाला लावून मॅरिनेट करायला ठेवते. नंतर निवांत बसून कोलंबी सोलते. कोलंबी साफ करते, बाकी सगळं मॅरिनेट केलं. हलवा आणि बोंबील. मी येऊ का मम्मी सोलायला? नाही, थोडीशीच आहे, नको काय सोडून दिलं. कचरा बिचरा व्यवस्थित मारत जरा लादी पुस झाला. कचरा मारलाय मी, लादी पुसला. नको काय करू. आणि लसूण सोलून दे मला. आणि भाकरी का मी भाजणार नाही, विकत आणणार. कारण मुलांना आवडते विकत आणलेली भाकरी. खूप एकदम पातळ आणि मोठी असते. मी भाजते घरात, आपली तेवढी पातळ, ती मशीनची असते ना, दाखवे ना आणल्यावर. कशी आहे भाकरी मला नाही, मला वाटतं 17-18 ते 20 रुपये तरी असेल. माहीत नाही. 20 रुपये. 20 रुपये. हां, छान असते. ते काहीतरी एकदा खायला काय. याला मच्छी बनवायला मला खूप वेळ लागतो. पप्पा आले पप्पा. भाकरी घेऊन आलं. भाकरी आणली ना? भाकऱ्या आणल्या ते बघा, तांदळाच्या भाकऱ्या आणल्या, पॅक केल्या. 8 भाकऱ्या आहेत. कशी आहे ती? एक 16 रुपयाला भाकरी. आणि एक नारळ आणला. नारळ आणला. नाचणीची 20 रुपयाला. नाचणीची 20 रुपये महाग आहेत. हे बघा, कोलंबी पण साफ केली, मॅरिनेट करायला ठेवलं. मॅरिनेट केलं आहे. ठेवणार अर्धा पाऊण तास, जास्त नाही. उशीर झाला आहे जरा. आता का भाकऱ्या नाही भाजायच्या काय नाही. भात का मी जास्त खात नाही, थोडासाच मी करणार आहे. मला फक्त आवडतो साराबरोबर. कोलंबीचं सार मला खूप आवडतं, लाल मिरचीचा. हे बघा, धने आणि मिरच्या भिजत टाकल्यात. हे बघा, बोंबील आणि हलवा फ्राय केला. आणि कोलंबीचं सार बनवलं. बटाटा घालून करते, म्हणजे आवडतं आम्हाला बटाटा टाकला. जरा कढीपत्ता जास्त झाला. कोलंबी नाही आवडत जेवढे, पण सार आवडतं आम्हाला बटाटा टाकून. पातळ खूप, मुलांना माझ्या खूप आवडते. आणि सोलकढी पण बनवली, आधी मच्छी देते. बोंबील पण. सोलकढी पण आवडते आम्हाला. सोलकढी जेवायला देते ताट, पण जे काकडी वगैरे काय खात नाही. कांदा खातो काय रे? कांदा खातो. कांदाच खातो.
हे बघा सोलकढी. हे जे इथं माझ्या ताट. घे बाबू. हसतो जरा, हसायला येतंय. सोलकढी अजून हवी तर घ्या. मस्त एक नंबर सगळं जेवण मस्त. सार कसं आहे सार? सार पण सुंदर आहे. एकदम टेस्टी. बोंबील चांगले आहेत का? चांगले कुरकुरीत. त्याला वेळ लागतो जास्त भाजायला. सार पण मस्त आलेलं आहे. काय भाकरी सॉफ्ट आहे. आपण पण आणूया मशीन. मग टिनूला थापायला नको. लग्नात देऊया. हा टिनूक लग्नात दे बरोबर. किती सोपं झालं आताच्या बायकांना. भांडी घासायची मशीन, कपडे धुवायची. नाही बायकांना वेळ पण नसा, जॉबला आता. गावी गेलं तर बरं आहे आपलं, तुम्ही आणून ठेवे मशीन. काय बोलते बघा, काय सार झालं. आम्ही ना निघालो, वाशीला चाललो. कशासाठी ते नंतर सांगते. आज मी ना फॅमिलीसोबत आले वाशीला सारा आर्ट अँड क्राफ्टचं एक्झिबिशन बघायला. म्हणजे खूप दिवसातून टिनू सांगत होती मम्मी इथे जाऊया एक्झिबिशन बघायला. आणि आमच्या इथून जवळ आहे वाशी, म्हटलं तर जाऊया. आज वेळात वेळ काढून मी आले इथे ना. म्हणजे व्हिडिओ पण पाहिलेले, क्रॉकरी, क्लोथ, फुटवेअर, फर्निचर, म्हणजे होम डेकोरच्या खूप साऱ्या आणि युनिक अशा वस्तू इथे बघायला मिळणार आहेत आपल्याला. चला आता आपण ना बाहेर बघा किती वस्तू ठेवल्या त्या पण बघूया आपण आतमधल्या पण. चला ते बाहेर ना क्रोकरी सेक्शनमध्ये बघा कप बघा किती छान आहेत, वेगळ्या डिझाईनचे, वेगळ्या कलरचे, खूप सुंदर असे. इथे ना आपल्याला कप, प्लेट्स, बाउल, टी सेट, डिनर सेट, फ्लावर वेस, म्हणजे सिरेमिकच्या ना खूप साऱ्या वस्तू आहेत, म्हणजे डेली यूजसाठी आणि होम डेकोरसाठी. हे बघा पण ना थोड्या महाग आहेत. आणि टी सेट तर खूपच आहेत, मला आवडल्या सगळ्या. आणि इथे बघा झाकण असलेले सिरेमिकचे ना जार आहेत, आणि मला ब्ल्यू कलरचे खूप आवडले जार. आणि कॉफी मग आहेत बघा, म्हणजे छोट्या साईजपासून मोठ्या साईजपर्यंत. दाखव टिनू हातात घ्या. मस्त आहेत ना हे. तू बोलवते कप घेऊया आपण. आणि इथे बघा लहान मुलांसाठी पण खूप छान अशा ना टॉईज आहेत.
तसेच ना एकापेक्षा एक सुंदर अशा डिझाईनच्या म्हणजे युनिक आणि स्टायलिश अशा ज्वेलरी पण आम्हाला बघायला मिळाल्या. म्हणजे रिजनेबल प्राईसमध्ये. टिनूने विचारली प्राईस 200 ते 300 रेंजमध्ये आहेत. आम्हाला काही घ्यायच्या नव्हत्या म्हणून आम्ही नाही घेतल्या. आणि इथे बघा लेडीज वेअरच्या सेक्शनमध्ये खूप छान अशा ना प्युअर कॉटन आणि खादीमध्ये ना कुर्तीज, टॉप्स आणि वेगवेगळ्या डिझाईनच्या साड्या पण ना थोड्या ना एक्सपेन्सिव्ह होत्या. मी चप्पल घेते. कोणती चांगली आहे ही? हा ही नाही ही चांगली. ही वाली ये नीचे वाला वो वाला हो घाल. तर असं नाही ना होणार की फक्त ट्रेडिशनल आउटफिटवरच जाईल. ट्रेडिशनल ट्रेडिशनल ही नाही ना. नाही नाही ती एवढी नाही. कैसा है? 450. चलो किती आलं किती होतं? टिनूने चप्पल घेतला 450ला. त्याने काय कमी नाही केला. तो बोला फिक्स रेट आहे. खराब नहीं हुआ पक्का 100% सर. हाँ 200 का. आता इथे आम्ही ना मुकवास घ्यायला आलो. इथे मुकवासाची खूप मोठी व्हरायटी आहे. म्हणजे आवळा कँडी, बडीशेप, धने डाळ, सुपारी, पान मुकवास, नारळाचे काप, मिक्स सीड्स, रंगीत मुकवास, जेली कँडी, चिंच कँडी, चॉकलेट कँडी. आणि चिंच कँडी मला खूप आवडते. मी तर घेणारच आहे. चॉकलेट एक तो है क्या, तो फिर उसको बाद में दो 50. 250 150. इथे आम्ही ना मुकवास घेतला. म्हणजे आवळा, चिंच आणि चॉकलेट कँडी घेतली पाव किलो. ये सबसे बेटर आम्हाला. आता आम्ही ना स्टॉलवर आलो. इथे ना वेगवेगळ्या प्रकारचे पापड, कुरडई, चिप्स आहेत. आणि ते समोरच आपल्याला तळून ना खायला टेस्टसाठी देत आहेत. टेस्ट केली आम्ही, आम्हाला आवडली. आणि म्हणून आम्ही ना आता इथून बटाटा चिप्स आणि ना साबुदाणा चकली घेणार. त्यासोबत ना ती लोक मसाला पण देत आहेत. और एक ये कौन सा है? स्वीट कॉर्न मक्के का. अच्छा, ये मक्के वाला है ना. मस्त लागेल. हे घेतो आम्ही. ये वाला ये मसाला है. हाँ वही है ना. गार्लिक मसाला है ऑल पर्पस यूज के लिए. घरी पहिले 750. पण थांबी ती सगळं उचलून दे ना. ते घे. गरम नाही. पातळ येते कशाची काय नाही. अरे ते तिखट नको घेऊन तू. आणि इथे ना फॅशनेबल आणि स्टायलिश गॉगल्सचं ना खूप मोठं कलेक्शन आहे. आम्ही लांबूनच पाहिलं, घ्यायचं नव्हतं म्हणून. परत बोल. हे ना 1,05,000 हा झोपाळा. तो 35,000. तो 35,000. मस्त आहे हा. मस्त आहे. साधाचं नाही असं पोकळ वाटतं. मला हा झोपाळा ना खूप आवडला. म्हणजे महाग तर आहे पण ह्याला घर पण खूप मोठं पाहिजे. मोठ्या घराचा झोपाळा खूप छान दिसेल. म्हणजे घराला रॉयल लुक येईल. आणि इथे बघा आपल्याला लाकडी फर्निचरचं अप्रतिमचं ना कलेक्शन पाहायला मिळत आहे. म्हणजे सुंदर कोरीकाम केलेले टिपॉय, कपाटे, ड्रॉवर, खुर्च्या, सेंटर टेबल, झोपाळे, डेकोरेटिव्ह वेस्ट, ट्रंक, सोफा सेट अशा खूप साऱ्या वस्तू. आणि या वस्तू आपण ना हॉल, बाल्कनी किंवा गार्डनमध्ये पण ठेवू शकतो. आम्ही इथून काही घेणार नाही कारण आमच्या बजेटच्या बाहेर आहे. आम्ही इथून ना फारशी काही खरेदी केली नाही. फक्त चप्पल आणि ना थोडेसे स्नॅक्स घेतले. पण इथला सुंदर सोफा आणि झोपाळा पाहून ना आमचा मोह काय आवरला नाही. मग म्हटलं चला खरेदी केली नसली तरी काय हरकत नाही. त्यावर बसून आपण छान ना फोटो काढू आणि आनंद घेऊ. इथे छोटी मोठी सुंदर कोरीकाम केलेली कपाटं, ट्रंक पाहायला मिळतात. म्हणजे त्याच्यावरची डिझाईन बघा. म्हणजे जुन्या काळातली म्हणजे राजे पेशव्यांच्या काळातली पारंपरिक फर्निचरची आठवण येते. बघून ना म्हणजे असं वाटतं घ्यावं. असं खूप छान वाटतात बघायला पण. बघता ना 3 तासापेक्षा जास्त वेळ झाला. म्हणजे वेळ कसा गेला ते कळलंच नाही. पण खूप मजा आली बघायला सगळ्या वस्तू आणि आवडल्या पण आम्हाला. आता आम्ही ना घरी जाण्यासाठी निघालो. येथे आम्ही ना आमच्या गाडीतून आलेलो. म्हणजे जैने आम्हाला इथे आणून सोडले ना. तो तर ना काही कामानिमित्त बाहेर गेला आहे. त्यामुळे आता आम्ही ना रिक्षाने घरी जाणार आहोत. आणि हा व्हिडिओ आपल्याला जुना आहे. आणखी 2 आपले ना जुने व्हिडिओ आहेत ते पण मी केव्हा तरी अपलोड करेन. चला आणि आजच्या पुरतं एवढंच. चला बाय बाय आणि गुड नाईट.